मुलांनो आपण हा जो चॅप्टर बघितला हिस्ट्री ऑफ नॉव्हेल कादंबरीचा इतिहास तो आपण अगदी सुरुवातीपासून अगदी 18व्या शतकापर्यंत कादंबऱ्या कशा चालत आल्या आणि 18व्या शतकामध्ये कादंबरी हा जो प्रकार आहे तो कसा फेमस झाला याविषयी माहिती आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलेली आहे. आज आपण दुसरा पार्ट अभ्यासतोय आणि मग दुसऱ्या पार्ट मध्ये पुढे आपण अभ्यासतोय की ही कादंबरी कशा प्रकारे समृद्धीला येत गेली, त्यामध्ये भारतीय लेखकांचं कसं काय योगदान मिळालं किंवा जे आपण त्याला म्हणतो स्थलांतरित जे होते त्या स्थलांतरित लेखकांचं कसं काय योगदान मिळालं. तर आज आपण बघूया पाठ नंबर 174 वरचा जो पार्ट आहे त्यामध्ये काय सांगितलंय. लेखक इथं म्हणतोय द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बुनियान. जॉन बुनियान नावाचा एक लेखक होता. त्यानं द पिलग्रिम्स प्रोग्रेस ही कादंबरी लिहिली. ती 1678 साली लिहिली. अँड ओर्नुकू बाय आफ्राबेन आणि आफ्राबेननं ओर्नुकू नावाची कादंबरी लिहिली. या दोन कादंबरींनी इनिटिएट केलं, यांनी प्रारंभ केला, सुरुवात केली कशाला, द प्लेंटियस अँड कलरफुल ट्रॅडिशन. एक समृद्ध अशी, प्लेंटिफुल अशी आणि कलरफुल अशी एक परंपरा चालू केली, ट्रॅडिशन चालू केली त्यांनी. इंग्लिश नॉव्हेलमध्ये, इंग्रजीच्या कादंबरीमध्ये जरा कलर आणला त्यांनी, थोडीशी चेतना निर्माण केली, त्याच्यामध्ये थोडी समृद्धता आणली. अँड वॉज फॉलोड, आणि मग त्याचाच फॉलो केला, त्याचाच अनुकरण केलंय बाय डॅनियल डिफो. डॅनियल डिफो नावाचा जो लेखक होता त्यानं त्याचा फॉलो केला, त्याचा पाठलाग केला. तर कुठल्या कादंबऱ्या, रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्लँडर्स नावाच्या कादंबऱ्या त्यानं लिहिलेल्या. अँड जॉनथन स्विफ्ट नावाचा जो लेखक होता त्यानं पण गुलिव्हर्स ट्रॅव्हल नावाची कादंबरी लिहिली आणि ते एक फेमस सटायर आहे. ते एक अतिशय प्रसिद्ध असं सटायर, एक त्याला आपण उपहासात्मक जे लिखाण म्हणतो ते आहे. ते वन मेजर नॉव्हेलिस्ट ऑफ द 18th सेंचुरी, 18व्या शतकातला एक मेजर नॉव्हेलिस्ट आहे. ऑथर मेजर नॉव्हेलिस्ट म्हटले. इतर जे प्रमुख नॉव्हेलिस्ट आहेत 18व्या शतकातले आर सॅम्युएल रिचर्डसन. त्यांनी पामेला नावाची कादंबरी लिहिली, और व्हर्च्यू रिवॉर्डेड नावाची कादंबरी लिहिली म्हणा, अँड क्लॅरेन्सा नावाची कादंबरी लिहिली. बोथ इपिस्टोलरी नॉव्हेल्स, हे दोन्ही इपिस्टोलरी एपिसोड्स असणारी नॉव्हेल्स आहेत. हेनरी फिल्डिंग नावाचा एक लेखक आहे, पुढे लॉरेन्स टर्न नावाचा लेखक आहे, किंवा पुढे टोबियास स्मॉलेट नावाचा लेखक आहे. यांनी ही परंपरा पुढे समृद्ध केली, यांनी कादंबऱ्या लिहिल्या आणि इंग्रजीच्या कादंबरीच्या क्षेत्रामध्ये समृद्धता आणली. द ट्रॅडिशन वॉज एनरिच्ड, आणि ही परंपरा समृद्ध केली बाय मेनी अदर स्टॅलवर्ट नॉव्हेलिस्ट. स्टॅलवर्ट नॉव्हेलिस्ट जे होते, निर्भीड न भीता लिहिणारे, त्यांनी पण ह्या कादंबरीला समृद्ध करायचा प्रयत्न केला. सच ॲज, मग कोण होते हे स्टॅलवर्ट नॉव्हेलिस्ट, हे निर्भीड लिखाण काम करणारे कोण होते? चार्ल्स डिकिन्स होता त्यामध्ये, वॉल्टर स्कॉट, त्याच्यानंतर नाथानिएल हॉथॉर्न होता, त्याच्यानंतर होरॅस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन आणि एच जी वेल्स. अशा प्रकारे एक निर्भीड कादंबरीकार तयार झाले. सामाजिक परिस्थितीवर ते उघड भाष्य करायला लागले. द 20th सेंचुरी, आता हे जे 20वं शतक होतं म्हणजे मागचं शतक, वॉज मार्क्ड, हे मार्क्ड होतं, फेमस होतं कशाबद्दल? बाय द मॉडर्न टॉपिक्स. इथं आधुनिक टॉपिक्स आलेत, सध्याच्या काळातले टॉपिक्स आले, विषय आले. अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स, आणि वेगवेगळ्या शैली आल्या. पूर्वी कसं कथा सुरुवातीपासून एंड पर्यंत सरळ धोप मार्गाने लिहिली जात होती, आता तसं बंद झालं. एंड अगोदर यायला लागला, सुरुवात मध्ये यायला लागली, मिडल शेवट, मागं पुढे रचना व्हायला लागली. नवीन स्टाईल्स आल्या, नवीन टेक्निक आली. अँड वायडर अँगल्स, आणि त्यामुळं अँगल वाईड झाला, चौफेर लिखाण झालं म्हणा. वायडर अँगल्स ऑफ द व्ह्यूज, अनेक व्ह्यूज त्यामध्ये आलेले आहेत, अनेक विषय आलेले आहेत. हे कुणी आणले? बाय द नॉव्हेलिस्ट लाईक
ई एम फॉस्टर सारखा लेखक, जेम्स जॉयस सारखा लेखक, त्याच्यानंतर जोयस कॉनराड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, त्याच्यानंतर ग्रॅहम ग्रीन, डी.एच. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग, त्याच्यानंतर अँथनी बुर्गेस, हे जे लेखक होते यांनी जे व्ह्यू वेगवेगळे होते, यांनी वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या करेक्ट टॉपिक्सवर लिहायचा प्रयत्न केला. ते वायडन द सर्कम्फरन्स, त्यांनी सर्कम्फरन्स वायडन केलं, विषयांच्या कक्षा रुंदावल्या. म्हणा सर्कम्फरन्स मीन्स कक्षा, त्या विषयांच्या कक्षा त्यांनी रुंदावल्या बाय द जॉनरा, म्हणजे ह्या ज्या जॉनरा होता, हे जी शैली होती त्या शैलीच्या कक्षा यांनी रुंदावलेल्या आहेत बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल अँड सायकोलॉजिकल. त्यांनी कुठल्या विषयावर लिहिलं? राजकीय विषयावर, पॉलिटिकल विषयावर. त्यांनी सामाजिक विषयावर लिहिलं. त्यांनी सायकोलॉजी, मानसशास्त्रीय कादंबऱ्या लिहिल्या अँड अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नॉव्हेल्स. आणि अलीकडच्या काळातल्या कामगारांच्या समस्या असतील, विज्ञान कथा असतील, अलीकडच्या ज्या ज्या कथा आहेत त्या त्यांनी त्यात आणायचा प्रयत्न केला. देअर आर इमिग्रंट ऑथर्स, काही इमिग्रंट ऑथर्स होते, काही परदेशी किंवा त्याला आपण काय म्हणतो, इमिग्रंट म्हणजे दुसऱ्या देशात आलेले काही लेखक होते. लाईक सलमान रश्दी, हा भारताचा लेखक पण इंग्लंडमध्ये राहिला होता आणि तिथं लिहित होता. द सॅटॅनिक व्हर्सेस सलमान रश्दीचं तुम्हाला आठवत असेल तर तो भारतीय लेखक. व्ही.एस. नायपॉल हा थायलंडचा लेखक होता आणि कुझू एशोगुरा हा जपानचा लेखक होता अँड मेनी अदर्स. असे कितीतरी परदेशी लेखक सुद्धा इंग्लिश नॉव्हेल लिहायला लागले. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉव्हेलिस्ट, लेखक पुढे सांगतोय पुढच्या पॅसेजमध्ये की महिला नॉव्हेलिस्ट जे होत्या त्यांचं जे योगदान होतं, त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं टू दिस ग्रेट पॅजंट, या पॅजंटमध्ये, या स्पर्धेमध्ये म्हणा, ही जी जोरदार स्पर्धा चालू होती, या स्पर्धेमध्ये स्त्रिया ज्या होत्या त्यांचं योगदान कॅनॉट बी निग्लेक्टेड, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांचंही खूप मोठं योगदान होतं. द नॉव्हेल ऑफ मॅनर्स, नॉव्हेल ऑफ मॅनर्स हा एक प्रकार आहे. आता आपण नॉव्हेलचे प्रकार पुढच्या पार्टमध्ये बघणार आहे. तर नॉव्हेल ऑफ मॅनर्स हा जो प्रकार आहे त्यावर आधारित इव्हलिना नावाची कादंबरी आहे. ती लिहिलेली आहे फ्रान्सिस बर्न यांनी. त्याच्यानंतर गोथिक नॉव्हेल्स नावाचा प्रकार आहे, तो लिहिलाय बाय ॲन रॅडक्लिफ. त्याच्यानंतर अ नॉव्हेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ एज, जे सायन्स कादंबरी आहेत त्या फ्रँकेनस्टीन नावाची कादंबरी आहे, ती लिहिलेली आहे बाय मेरी शेले नावाच्या लेखिकेनं ती कादंबरी लिहिलेली आहे. आर लँडमार्क नॉव्हेल्स, ही खरं त्याने एक दिशा घालून देणारी हे नॉव्हेल आहेत म्हणा, दिशादर्शक नॉव्हेल आहेत. ह्या स्त्रियांनी सुरुवातीला या विषयांवर नॉव्हेल लिहिलेले आहेत, या प्रकारांवर नॉव्हेल लिहिलेले आहेत म्हटलं चालेल. जेन ऑस्टेन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स, जेन ऑस्टेन आपल्या मनावर तिनं राज्य केलेलं आहे. माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉव्हेल्स, आपल्या नॉव्हेल्सच्या माध्यमातून, आपल्या कादंबरीच्या माध्यमातून जेन ऑस्टेन या लेखिकेनं वाचकाच्या मनावर अक्षरशः राज्य केलं. ब्रॉन्टे सिस्टर्स, त्यामध्ये ब्रॉन्टे सिस्टर्स म्हणजे इमिली ब्रॉन्टे, त्याच्यानंतर चार्लोट ब्रॉन्टे, ह्या क्रिएटेड देअर ओन प्लेस, त्यांनी स्वतःची जागा निर्माण केली. महिला कादंबरीकार म्हणून त्यांनी स्वतःची जागा निर्माण केलेली आहे बाय देअर इनकम्पॅरेबल वर्क. त्यांचं असामान्य लेखन होतं, जसं की द उदरिंग हाइट्स नावाची कादंबरी आहे अँड जेन आयर नावाची कादंबरी आहे. या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी एक ठसा उमटवलेला आहे. मेरी अँड इव्हॅन, म्हणजेच आपण ज्यांना एलिस स्मिथ उर्फ जॉर्ज इलियट त्यांना आपण म्हणतो, रोड द नॉव्हेल्स रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साइट. त्यांनी सायकोलॉजिकल नॉव्हेल लिहिले. हा एक प्रकार आहे कादंबरीचा. जॉर्ज इलियटचे नॉव्हेल समजायला कठीण आहे कारण ते सायकोलॉजिकल, आपल्या मनाच्या स्तरावर ही कादंबरी चालते. व्यक्ती तिथंच असते, मनानं कुठेतरी भरकटते, प्रसंग समोरचा एक असतो आणि कथानक वेगळ्याच गोष्टीवर चालू असतं. अशा प्रकारचे नॉव्हेल्स आहेत ते. त्याच्यानंतर व्हर्जिनिया वुल्फ जी लेखिका आहे इज द पायनियर. ही तर पायनियर आहे, ही तर जनक आहे म्हणा, पिता आहे, कुणाची माता आहे म्हणूया आपण, ऑफ द
स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक मध्ये फ्लॅशबॅक मेथड वापरली जाते. तर आपल्याला एक कादंबरी, आपल्याकडे एक द न्यू ड्रेस नावाचा लेसन आहे, त्यामध्ये ही टेक्निक वापरलेलं आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल तिनं लिहिलेले. त्याच्यानंतर अगाथा ख्रिस्ती नावाची लेखिका आहे, क्रिएटेड हर ओन प्लेस. अगाथा ख्रिस्तीनं स्वतःच स्थान निर्माण केलंय. काय लिहिलं तिनं? बाय रायटिंग मेनी नॉव्हेल्स बेस्ड ऑन क्राईमवर, गुन्हेगारी जगतावर तिनं कादंबऱ्या लिहिल्या. जसं की आपल्याकडे सीआयडी मालिका असते, क्राईम पेट्रोल मालिका असते, तशा प्रकारच्या कादंबऱ्या अगाथा ख्रिस्तीनं लिहिल्या. आणि हर्क्यूल पायरॉट आणि मिस मार्पेल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह. तिच्या कादंबरीचे हे दोन डिटेक्टिव्ह आहेत. कोण? हर्क्यूल पायरॉट आणि मिस मार्पेल. हे दोन डिटेक्टिव्ह क्रिएटेड बाय हर, तिनं स्वतः निर्माण केलेले ते त्या कादंबरीतले प्रसिद्ध डिटेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर हार्पर ली, त्याच्यानंतर मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन, ॲलिस वॉकर, ह्या ज्या कादंबरी लिहिणाऱ्या महिला आहेत, ह्या इलेव्हेटेड, त्यांनी इलेव्हेट केलं, त्यांनी उंचावलेलं आहे द ट्रॅडिशन फर्दर. ह्या कादंबरीचा जो प्रकार आहे त्यांनी तो इलेव्हेट केला, त्यांनी तो उच्च स्तराला नेला, टू प्रॉस्पेरिटी, कुठपर्यंत नेला? समृद्धीपर्यंत. त्यांनी कादंबरी ही समृद्ध बनवली. महिलांचंही त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आता आपण पाहणार आहे इंडियन सिनेरिओ. भारतीय लेखकाची काय पार्श्वभूमी आहे, भारतीय लेखकाने काय योगदान दिले बघा. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. हे जे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आहेत, त्यांची जी राजमोहन्स वाईफ नावाची कादंबरी आहे, सिरियलाइज्ड, त्यामध्ये सिरियल आहे, त्याचं मालिकेमध्ये रूपांतर केलंय इन द इंडियन फील्ड. द इंडियन फील्ड नावाचा एक कार्यक्रम आहे, त्यामध्ये मालिकेमध्ये त्याचं रूपांतर केलंय. वॉज द फर्स्ट नॉव्हेल, ही पहिली कादंबरी आहे इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. इंडियन माणसानं लिहिलेली, म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहन्स वाईफ ही पहिली कादंबरी आहे. द पिरियड आफ्टर दॅट, पण त्याच्यानंतरचा जर कालखंड तुम्ही म्हणाल, इज मार्क्ड बाय फेमस आहे बाय फ्यू मोर नॉव्हेल्स, आणखी काही नॉव्हेल्स रिटन बाय इंडियन रायटर्स, आणखी काही त्यानंतरच्या काळात भारतीय लेखकांनी लिखाण काम केलेलं आहे. दीज नॉव्हेल्स बोर आयदर नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज. आता या नॉव्हेलनी जन्म दिलाय कशाला? या नॉव्हेलमध्ये काय बिअर करतंय, काय आहे या नॉव्हेलमध्ये? तर नॅशनॅलिटी व्हर्च्यू आहे, म्हणजे देशभक्तीपर कादंबऱ्या लिहिल्या गेलेत. कारण भारत त्या काळात पारतंत्र्यात होता, त्यामुळे भारतीय लेखकांनी देशभक्तीपर लिहिलं. ऑर सोशल इश्यूज, किंवा ज्या सामाजिक रूढी होत्या, आपल्या परंपरा होत्या, अंधश्रद्धा होत्या, त्याच्यावर लिखाण काम झालेलं आहे. ऍज देअर मेन फ्रेमवर्क, म्हणजे मुख्य जे त्याचं फ्रेमवर्क म्हणाल, मुख्य साचा म्हणाल, तर एक तर ते देशभक्तीपर आहेत, किंवा भारतीय लेखकांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत त्या सामाजिक विषयांवर आहेत. पुढं मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजाराव, वेअर द मेजर ट्रिओ, हे त्रिकूट होतं तिघांचं. ह्या तीन त्रिमूर्ती हॅव प्रिव्हेल्ड द पिरियड आफ्टर, त्यानंतरच्या पिरियडवर, कादंबरीच्या कालखंडावर ह्या तिघांचा प्रिव्हेल आहे, छाप आहे म्हणूया आपण. पिरियड आफ्टर दॅट म्हटले. नॉव्हेलिस्ट लाईक अनिता देसाई नावाची कादंबरीकार, नयनतारा सहगल किंवा अरुण जोशी किंवा मनोहर माळगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉव्हेल. त्यांनी प्रवास बदलला, म्हणजे सामाजिक किंवा देशभक्तीपर याच्यावर न लिहिता यांनी अक्षरशः कादंबरीच्या विषयाचा प्रवाह, करंट चेंज केला, प्रवास बदलला. आपल्या थ्रू देअर वर्क म्हटले, त्यांच्या लेखन कार्यातून त्यांनी कादंबरीचा इतिहास बदलला, कादंबरीची रचना बदलली, कादंबरीचे विषय बदलले. त्यामध्ये अमिताव घोष, विक्रम शेठ अँड उपमान्यू चॅटर्जी ह्या तिघांनी ॲमिग्रोटेड, म्हणजे दर्जा वाढवला, हायटन केलं त्यांनी द इंडियन नॉव्हेल. भारतीय नॉव्हेलचा त्यांनी दर्जा वाढवला इन इंग्लिश. भारतीय मराठी कादंबऱ्या नव्हे, भारतीय लेखकांनी लिहिलेल्या इंग्लिश कादंबऱ्याचा दर्जा त्यांनी वाढवलाय. कसा? बाय ऍडिंग न्यू फीचर्स टू इट. काही नवीन फीचर्स, काही नवीन वैशिष्ट्य त्यांनी त्यामध्ये ऍड केली, त्यामध्ये भर घातलेली आहे. रिसेंट इयर्स, अगदी अलीकडच्या काळात म्हणाल तर अलीकडचा काळ जो आहे, ह्या विटनेस्ड द डॅझलिंग परफॉर्मन्स,
अलीकडच्या काळात तरी डॅझलिंग परफॉर्मन्स आहे, अक्षरशः डोळे दिपवून टाकणारी कामगिरी केलेली आहे बाय इंडियन नॉव्हेलिस्ट लाईक सलमान रश्दी. सलमान रश्दी सारखा लेखक, अक्षरशः त्याची पुस्तकं द सॅटॅनिक व्हर्सेस नावाचं कादंबरी जगभर विकली गेली, जगभर गाजली. अगदी सलमान रश्दीला ठार मारा अशा प्रकारचा हुकूम इराण मधनं दिला गेला, इतकी ती कादंबरी गाजली. त्याच्यानंतर अरविंद अधिका, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर हे जे लेखक आहेत यांचा परफॉर्मन्स होता तो डॅझलिंग परफॉर्मन्स, नेत्रदीपक कामगिरी त्यांनी कादंबरीच्या लेखनात केलेले म्हणता येईल. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉव्हेल, आणि ही जी इंडियन इंग्लिश नॉव्हेलची परंपरा आहे हॅज अंडरगॉन अ व्हायटल चेंज सिन्स इट्स बर्थ. सिन्स बर्थ म्हणजे जन्मापासून त्यामध्ये व्हायटल चेंज, इम्पॉर्टंट चेंज केला. जन्माला आली तेव्हा ती देशभक्तीपर किंवा सामाजिक विषयांवर लिहित होती, नंतर मात्र जमिनीवरचे आणि आकाशातले सगळे विषय त्यांना चालू लागले आणि खूप मोठा चेंज झाला. अँड इट हॅज अनडाउटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. डाऊटच नाही, भारतीय कादंबरीला एक ब्राईट फ्युचर आहे, एक उज्ज्वल भवितव्य. अशा प्रकारे कादंबरीचा इतिहास आपण भारतीय लेखकांपर्यंत बघितलेला आहे. आता नॉव्हेला म्हणजे नेमकं काय ते आपण पाहणार आहे. पण नॉव्हेला द वर्ड ओरिजिनेटेड, हा जो शब्द आहे तो ओरिजिनेटेड झाला, कुठं जन्माला आलाय, कुठून आलाय हा? फ्रॉम द इटालियन वर्ड नॉव्हेली. इटालियन नॉव्हेली नावाचा शब्द होता, त्यातून नॉव्हेला शब्द जन्माला आला. मग काय आहे नॉव्हेली? इज अ टाइप ऑफ प्रोज फिक्शन. हा एक प्रोज आहे, हे गद्य लिखाण आहे. विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हेल. मोठ्या कादंबरीपेक्षा ते लहान असतं. अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी. पण शॉर्ट स्टोरीपेक्षा, लघुकथेपेक्षा मोठं आणि कादंबरीपेक्षा छोटं, असा जो प्रकार आहे त्याला नॉव्हेला म्हणायचं. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड, सुरचित असतं, त्याची रचना खूप चांगली असते. येट शॉर्ट नॅरेटिव्ह, पण ते शॉर्ट असतं, कथनात्मक पद्धतीवर लिहिलेलं छोटंसं लिखाण असतं. ऑफन सॅट्रिक, नेहमी उपहासात्मक असतं, टीकात्मक असतं म्हणे आपण. और रिअलिस्टिक इन टोन, किंवा वास्तववादी असतं. म्हणजे जे नेमकं मांडायचंय ते त्यामध्ये वस्तुस्थितीवर आधारित मांडलेलं असतं. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट. त्याचा जे नॉव्हेलाचा जो लिखाण असतं त्यामधलं ते एकाच कुठल्या तरी विषयावर फोकस करतं, एकाच घटनेवर, इश्यू किंवा विषय, इश्यू म्हणजे विषय किंवा इन्सिडेंट, घटना, यावर त्याचं लक्ष केंद्रित असते. विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर, एक किंवा दोन त्यामध्ये मुख्य पात्र असतात. अनेक पात्र त्यामध्ये, कादंबरीत अनेक पात्र असतात, नॉव्हेलामध्ये मात्र एक किंवा दोन पात्र असतं. अँड टेक्स प्लेस ऍट अ सिंगल ट्रेडिशन. ते एकाच परंपरेत घडतं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते होत नाही, एकाच समाजावर आहे, तर ते त्या समाजाशीच निगडीत असतं. सम ऑफ द फेमस नॉव्हेलर्स इन इंग्लिश आर. काही फेमस नॉव्हेलर्स कुठले आहेत ते दिले. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड. जोसेफ कॉन्रॅडने लिहिलेलं हार्ट ऑफ डार्कनेस हे त्याचं उदाहरण आहे. किंवा द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स. हेनरी जेम्सने लिहिलेलं टर्न ऑफ द स्क्रू हे. त्याच्यानंतर बिली बर्ड बाय हर्मन मेलविल. हर्मन मेलविलने लिहिलेलं जे बिली बर्ड आहे. किंवा द डेथ इन व्हेनिस हे थॉमस मन यानं लिहिलेलं. त्यानंतर सीज द डे बाय साउल बेलो यांनी लिहिलेलं. आणि पर्ल बाय जॉन स्टेनबेक. जॉन स्टेनबेक यांनी लिहिलेलं पर्ल हे काही नॉव्हेलाची जी उदाहरणं आहे ती इथं दिलेली आहेत. आता या ह्याच्यावर तुम्हाला ट्रू फॉल्स असो, रिकाम्या जागा असो, मॅच द पेअर्स असो, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार. त्यामुळे तुम्हाला अगदी लाईन टू लाईन हे समजणं महत्वाचं आहे. आता आपण जो पुढचा भाग आहे त्यामध्ये इलेमेंट्स ऑफ नॉव्हेल, म्हणजे नॉव्हेल एखाद्या कादंबरीमध्ये किंवा नॉव्हेलामध्ये नेमके घटक कुठले असतात हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. धन्यवाद.